श्री गणेशाय नमः। सजेति सिंद्रोद्नो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासनविनीरिवतमसारसन्नास्ति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधौरा या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यपा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ जय जय रघुवीर। श्री गणेशाय नमः। साई चरित्र ग्रंथातला हेमाडपंत रचित साई चरित्र यातला अध्याय क्रमांक 9 आपण सुरुवात करतो। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्याय नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता पूर्व कथानुसंधान न होता बाबांच्या अनुज्ञापन भक्त नीचे ठाया जाता परतून कैसे ते क्षीण पावत। बाबांची आज्ञा नसताना जर कोणी बाहेर पडलं तर त्यांना वेळेवर गाडी मिळायची नाही, त्यांना वाटेत त्रास व्हायचा। कसं व्हायचं ते आपण आता पाहूया। तैसीच बाबांची भैक्षवृत्ती आणि अनिर्वाणांत जी सेवली होती ती पंचसूनादी पाप निवृत्ती कल्याणार्थी भक्तांच्या। तैसेच आब्रह्म स्थावरांत सर्व साईच सर्वत्र निश्चित साईचोन कृपावंत भूती भगवंत हे ठसवी। पंचसून म्हणजे पंचमहापातक। बाबांनी आपली भिक्षावृत्ती शेवटपर्यंत सोडली नाही। पंचसूनादी पाप निवृत्ती कल्याणार्थी भक्तांच्या कल्याणासाठी हे सगळं बाबा करत होते। तैसेचे आब्रह्म स्थावरांत तसेच याचे यावत प्राणीमात्रामध्ये मीच आहे भरून राहिलो आहे याची अनेक उदाहरणं बाबांनी आपल्या भक्तांना अनुभवांती दिलेली आहेत। म्हणून सकळ श्रोतेजन प्रार्थितो मी श्रवणावधान सादर प्रस्ता या कथा पाहून कृतकल्याण पावाल। म्हणून सगळ्यांना विनंती आहे की प्रार्थितो मी श्रवणावधान म्हणजे तुमचं कथेकडे एकाग्रपणाने लक्ष असू द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो। प्रार्थितो मी श्रवणावधान सादर परिसता या कथा पावन कृतकल्याण पावाल। एकाग्र मनाने आणि भक्तिपूर्वक जर तुम्ही श्रवण केलं तर त्यात कल्याण आहे। शिर्डीच्या यात्रेचे हे एक लक्षण बाबांची अनुज्ञा झाल्याविना यात्रे करू परता जाण करीतो आमंत्रण विघ्नाते। तीच एकदा आज्ञा होता शिर्डीत येईना क्षण एक वसता चढलेची विघ्नमाथा अनुभव समजता आहेच। बाबाने सांगितलं आज जाऊ नका उद्या जा, आणि जर कोणी ऐकलं नाही तर वाटेमध्ये विघ्न येणार। म्हणजे बाबांना माहिती असतं पुढे विघ्न येणार म्हणून तो बाबा म्हणतो तुम्ही जाऊ नका आता। आणि एखाद्याला सांगितलं तू लवकर जा आणि तो थांबला तरी त्याला अडचणी येणार। म्हणजे पुढे भविष्यात काय होणार आहे या भक्ताच्या आयुष्यात त्याची चाहूल बाबांना आधी लागत होती। म्हणून बाबा कुणाला सांगायचे तू लवकर जा, कुणाला सांगायचे थांब अजून काही जाऊ नकोस।
अज्ञे बाहेर जे जे वागले त्यांचे वाटेत हाल झाले, किती एकाच चोराने लुटले स्मरण राहिले जन्माचे. बाबा थांब म्हणत असताना सुद्धा जे निघाले त्यांना वाटेमध्ये चोरांनी लुटलं आणि जन्माची अद्दल घडली. भाकर तुकडा खाऊन जा म्हणता कोणी उपाशीच गायने निघता, गाडी न मिळता उपाशी रखडता अनेक भक्ताही पाहिले. जेवण करून जा म्हटलं आणि त्याने अन्नाला पाठ दाखवली तर गाडी पण निघून जायची आणि त्यांना वाटेमध्ये काही खायला पण मिळायचं नाही. एकदा पाटील तात्या कोते कोपर गावात चालले होते, आठवड्याचा बाजार तेथे झाले ते मशी. तांगा ठेवला उभा करून घेतले बाबांचे दर्शन, चरण वंदिले येतो म्हणून हे आज्ञापन मी शिकेले. भक्त करो टाळा टाळ बाबा जाणत, वेळ अवेळ पाहून तात्या उत्तवेळ म्हणते अंमळ थांबावे. तात्या कोतेनी आठवड्याच्या बाजाराला जायचं म्हणून टांगा ठरवून ठेवला आणि बाबांच्या दर्शनाला आले की बाबांनी लगेच आपल्याला आज्ञा द्यावी आणि आपण टांग्यात बसून निघून जातो. पण बाबा म्हणाले जरा थांब रे तात्या. म्हणती अंमळ म्हणजे थोडा वेळ, म्हणती अंमळ थांबावे राहू दे होईल बाजार, जाऊ नको गावाबाहेर, परी पाहून तात्या जाग्रपार म्हणाले बरोबर श्यामाने. पण त्यांनी फारच आग्रह केला, नाही बाबा मला आता जावंच लागेल. मग म्हणे असं कर, तुझा एवढाच आग्रह आहे तर श्यामाला बरोबर घेऊन जा, श्यामा देशपांडे त्याला बरोबर घेऊन जा. तात्या म्हणतात श्यामाचं काय काम आहे, माझं मी एकटा जाईल. काय श्याम्याचे आहे कारण केले ते आज्ञेचे अवगणना, बैसले तात्या टांग्यात जाऊन बाजाराला लागून चालले. काय करायचं श्याम्या, मी एकटा जातो. तात्या कोते टांग्यात बसले आणि एकटेच निघाले. दोहो घोड्यांचा एक चपळ, रुपये 300चे पाठबळ, सावळ विहीर येता जवळ अतिउत्सुक चालले. कधी ना खाणारा चाबूक फटका, बाजारात जाणारा न भरता घटका, घोडा पडला कमरेत लटका, भरलाटच का एकाकी. गाडीला 1.5 तास उशीर होता. मग गावात टांगा पाठवून टांगेवाला ब्राह्मण होता, त्याच्या हाती खाणाऱ्या जेवण आणवले व ती सर्व मंडळी स्टेशनावर जेवली. जेवढ्या 10 मिनिटात गाडी आली. याच्या उलट नमुना पहा. एकदा रघुवीर भास्कर पुरंदरे आपल्या सर्व मंडळीसह बाबांच्या दर्शनास गेले होते. येताना त्यांच्या आईच्या आग्रहावरून त्यांनी नाशिकला जाण्याची परवानगी मागितली. महाराज म्हणाले जा, 2 दिवस राहा आणि पुढे जा. त्याप्रमाणे सर्व मंडळी नाशिकला गेली. त्या दिवशी त्यांच्या धाकट्या भावास अतिशय ताप भरला. सर्व मंडळी घाबरली व मुंबईस ताबडतोब निघून जावे म्हणू लागले. त्यांचे उपाध्ये तसे म्हणू लागले. पण पुरंदरे म्हणू लागले महाराजांनी 2 दिवस राहायला सांगितले ना, तर 2 दिवस झाल्याशिवाय मी इथून निघालणार नाही. मग नावीला जाऊन सर्व मंडळी राहिली. दुसऱ्या दिवशी भावाचा ताप आपोआप निघून गेला आणि तिसऱ्या दिवशी मंडळी मुंबईला सुखरूप येऊन पोहोचली. असे अनेक प्रसंग बाबांच्या बाबतीत घडलेले. आता ही टांगा सांगितलं होतं श्यामाला घेऊन जा, पण त्याने ऐकलं नाही. टांगा निघाला आणि साऊळ विहीर जवळ येताच तो टांगा उधळला. काहीचा बाजार कैचे काय तात्या साठवे, साईची माय वेळी ऐकतो टळता उपाय नाही उपाय गत गोष्टी. ऐसेच आणखी एकदा घडले. एकाएकी त्या घोड्याच्या उसळी मारल्याबरोबर त्याच्या अंगातलं बळच निघून गेलं. काहीचा बाजार, मग ते तात्यांचं बाजारला जाणं राहिलं. जर बाबा सांगत होते तसे ते थांबले असते किंवा श्यामाला बरोबर घेऊन गेले असते तर कदाचित वाटे जाणारे विघ्न निवारला असता. कैसा बाजार कैचे काय तात्या साठवली, साई माय वेळी ऐकतो टळता उपाय नाही उपाय गत गोष्टी. आता झालं ते होऊन गेलं म्हणाले, आता काही इलाज नाही. ऐसेच आणिक एकदा घडले. तात्या कोल्हार गावा निघाले. टांगा जोडून कोसळले. वंदिले पावले बाबांचे. आता जाऊ येतो म्हणाले. पूर्णानुमोदन नव्हते मिळाले. तथापि तात्या तसेच निघाले. परिसरावतले काय पुढे. पुढच्या वेळेला कोल्हार गावाला तात्यांना जायचं होतं. त्याने असाच टांगा जोडला आणि आले. पाया पडले. मी जाऊन येतो. म्हणजे जाऊन येऊ का नाही असा नाही प्रश्न, मी जाऊन येतो. म्हणजे बाबांची आज्ञा होण्याच्या आतच ते निघाले. टांगा आधी जो भिरक्याचा बेफाम भरदा उधळणासाचा, पाही न वाटखळ गेसाचा जीवावरचा प्रसंग. असो तो साई कुपेन टाळला. टांगा बाबोळीवर आदळला. बरे झाले तेथेच मोडला. दगा वटावला पुढील. बाबांचा न ऐकता निघाले. बाबांची आज्ञा न घेता निघाले. पुढे तो घोडा उधळला
आणि बाभळीच्या झाडावर जाऊन आदळला, टांगा मोडून गेला. तात्याचा जीव बाबाने वाचवला, पण असे अरिष्ट आलं. ऐसाच एक मुंबापुरस्थ आंगल भौम थोरग्रस्त परी मनी धरून काही येत आला दर्शनार्थ साईंच्या. होता चांदोरकरांचा वैशीला पत्र लावले माधवाला. तंबू एक मागून घेतला निवास दिला सुखाचा. असाच एक इंग्रजी अंमलदार इथनं निघालाय बाबांच्या दर्शनाला, मुंबईवरनं निघालाय. चांदोरकरांचा त्याला वशेला होता. त्यांनी माधवरावांना पत्र पाठवलं. इथे एक तंबू मागून घेतला आणि तंबूत सुखाचा विश्राम आपल्याला मिळावा अशी त्यांनी अपेक्षा केली. बाबांच्या इच्छेविरुद्ध म्हणेल कोणी चढेन मशिद परतेन दर्शन घेऊन सुचंद आशके प्रसिद्ध सर्वत्र. बाबांच्या इच्छेशिवाय कोणी बाबांच्या त्या मशिदीची पायरी चढू शकत नाही. शिर्डी वही जाते है जिने बाबा बुलाते है असं. बाबांच्या इच्छेविरुद्ध कोणी म्हणेल कोणी चढेल मशीद परतेन दर्शन घेऊन सच्चंद अशक्य हे प्रसिद्ध सर्वत्र. यत्न केला 3 वेळा मशिदीशी चढावयाला परी तो सर्व निष्फळ गेला. पाहुणा इरमुसला मनात इच्छा होती तयाच्या म्हणे मशिदीत वरती जाऊन वंदावे बाबा गुडघ्याची कोणी हस्तचंबून बैसावे. 3 वेळा तो बाबांचं दर्शन घ्यायला गेला, पण बाबांनी त्याला आत येण्याची आज्ञा दिली नाही. हिरमुसला बिचारा. इच्छा होती तयाच्या मने मशिदीत वरती जाऊन वंदावे बाबाच गुडघे टिकून हस्तचुंबन बैसावे. इच्छा तयाची ऐशी बाबा न येऊ देत तयासे मशिदी बैसावयासे आपुले पाशे तेव्हा. खाली सभा मंडपे असावे तेथेची पाहिजे तरी बैसावे. दर्शन घेऊ तेथून दर्शन घेणे तेथून घ्यावे परीन यावे वर्तेणे. पाहिजे तर सभा मंडपामध्ये बसून लांबून दर्शन घे, पण पुढे येऊ नको. खालीच सभा मंडपी असावे तेथे जे पाहिजे तरी बैसावे. दर्शन घेणे तेथून घ्यावे परीने यावे वर्तेणे. असो पुढे तो निघे जावया अंगणी आला निरोप घ्याया. जाशील उदयिक म्हणते तया घाई काय असं या इथं. 3 दिवस होऊन सुद्धा दर्शन मिळालं नाही. तो म्हणाला तर आपण निघून जावं, म्हणून तो निघाला बाबांचं दर्शन घ्यायला, आज्ञा घ्यायला. बाबा म्हणाले थांब, काय घाई आहे एवढी जायची, जा उद्या. लोका हे बहुत कथले नाना प्रियतया विनविले परवानगी न घेता जे गेले बहुत पस्तावले. म्हणून लोकांनी सांगितलं बाबांच्या आज्ञेशिवाय जाऊ नका, काहीतरी संकट येईल. होणारा पुढे काही न चाले नाही तयाच्या मनात ते पटले. परवानगी विरहित निघाले हाल झाले मार्गात. होणारे ते न चुके जरी तया ब्रह्मा असे आडवा असं म्हणते. होणार ते होणार. त्याने ऐकलं नाही बाबाचं आणि वाटेमध्ये त्याचे प्रचंड हाल झाले. गाडी आरंभी नीट चालली, पुढे घोड्याने वाट सोडली. सावळ विहीर मात्र ओरंडली, तो पुढे आली बायसिकल. ग्रहस्थ होता मागे बैसला पुढे, टांगा एकाकी चमकला तोल जाऊने तैसाच कलसला मागे उलंडला मार्गात. निघाला तो इंग्रजी अंमलदार. टांग्यात मागच्या बाजूला बसला होता. समोर एक सायकलवर आला, त्याला पाहिल्यावर घोडा उधळला आणि हा मागच्या मागे पडला. महत प्रयासे तांगा थांबवला. ग्रहस्थ घसरत गेला, मग उचलून तांग्यात बैसवला. तांगा केला पुढारा. शिर्डी राहिली एकीकडे, मुंबई राहिली दुसरीकडे. कोपरगाव हॉस्पिटल जिकडे, तांगा मग तिकडे घेतला. एका बाजूला शिर्डी राहिली, एका बाजूला मुंबईला जायचं होतं, मुंबईलाही जाता आलं नाही आणि शिर्डीत बाबा थांब म्हणत होते तर थांबले नाही. जावं लागलं कुठं, हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. तो टांगा तसाच हॉस्पिटलकडे घेतला. शिर्डी राहिली एकीकडे, मुंबई राहिली दुसरीकडे. कोपरगावी हॉस्पिटल जिकडे, तांगा मग तिकडे घेतला. असो काही दिवस तेथ गृहस्थ पश्चातापित होते. अवज्ञा प्रायश्चित्त भोगकृत भोगीत पडले की. आता हे प्रायश्चित्त त्याला कशाचं मिळालं? अवज्ञेचं प्रायश्चित्त मिळाले. होते अवज्ञा प्रायश्चित्त. त्यांनी बाबांचं ऐकलं नाही, त्याला म्हणतात अवज्ञा. अवज्ञेचं प्रायश्चित्त काय? तर त्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. भोगकृत भोगीत पडले. ते जे काही भोग आहेत हॉस्पिटलमध्ये पडायचे ते भोग त्याला भोगावे लागले. ऐसे असंख्य अनुभव आले. लोक सहजी शंकू लागले, बाबांची आज्ञा पाळू लागले. करून अवध धजले अभेर. कोण्या गाडीचे चक्र निसरले, कोणाचे ते घोडे थकले. गाड्या चुकले, उपाशी राहिले, चुरमुरे फाकले किती. कुणाच्या गाडीचं म्हणजे बाबांची आज्ञा न घेता निघालेल्या कुणाच्या गाडीचं चाक निखळलं, कुणाचे घोडे थकले, कुणाच्या गाड्या चुकल्या, कुणाला काही न मिळता नुसते चुरमुरे खाऊन राहावं लागलं.
तीच अज्ञादयाने वंदिली आवेळी ही गाडी सारली मुसाफिरी सुखाची झाली. आठव राहिली जन्माची. पण तेच ज्यांनी बाबांचं ऐकलं त्यांच्या गाड्या चुकल्या नाहीत. जायला जरी उशीर झाला तर त्यावेळेला गाडी नेमकी लेट व्हायची आणि ती गाडी त्यांना मिळायची. हा अनुभव तर खुद्द या चरित्र लेखकाचा आहे. हेमाड पण म्हणतात हा अनुभव माझा आहे. हा आरंभी एकदा मुले बाळे व कुटुंबासह साईंचे दर्शन घेऊन भाकर तुकडा खाऊन दुपारनंतर परत जायला निघ असे बाबांनी म्हणाले तरी तिकडे दुर्लक्ष करून घाईघाईने बैलगाडीने स्टेशनाच्या वाटेस लागला. हेमाडपंतांनी स्वतःचा अनुभव याच्यामध्ये सांगितला की माझ्याही जीवनामध्ये असा अनुभव आला. मी मुलाबाळांना घेऊन गेलो होतो बाबांच्या दर्शनाला. त्यावेळेला बाबा मला म्हणाले होते की जेवण खाऊन करून जा, भाकरी तुकडा खाऊन जा. पण मी बाबांचं ऐकलं नाही. मुलाबाळासहित तसाच निघालो बैलगाडीमध्ये बसून. कारण आपली गाडी चुकेल म्हणून मी बैलगाडी बसून निघालो होतो. आगगाडीची वेळ साधावी म्हणून गाडी भरधाव काढली असता बैलगाडीचे डावीकडे चाक एकाके निसटून गटारात जाऊन पडले. सांगितलं बैलगाडीवाल्याला, अरे जोरात बैलगाडी मार, माझी गाडी चुकेल. त्यांनी जोरात गाडी मारली पण गाडीचं डाव्या बाजूचं चाक निसटून बैलगाडीचं डाव्या बाजूचं चाक निसटून गटारात जाऊन पडलं. दैव थोर म्हणून गाडी मोडली नाही व कोणी दगावले पण नाही. पण बाबांची कृपा असल्यामुळे गाडी पण मोडली नाही आणि कोणी दगावलं पण नाही. पण ते चाक आणून व्यवस्थितपणे बसून गाडी पुन्हा सुरू होईपर्यंत आगगाडीची वेळ निघून जाऊन कोपरगावी खानावडी उतरून जेवून मग दुसऱ्या गाडीने त्याला मुंबईला जाणे भाग पडले. म्हणतात की मला मग ते गाडीचं पुन्हा चाक बसवावं लागलं. वाटेमध्ये कोपरगावला खानावडीत जेवावं लागलं. तोपर्यंत ती गाडी पण निघून गेली. मग दुसऱ्या गाडीने मुंबईला जावं लागलं. म्हणजे हेमाड पण म्हणतात की माझ्या बाबतीत सुद्धा असा अनुभव आलेला आहे. बाबांचं न ऐकल्यामुळे मलाही त्रास झाला. आठवण जन्माची राहील, ज्या आठवण राहिली जन्माचे वर्षानुवर्ष भैक्षवृत्ती रुचावी का बाबा प्रती ऐसे आल्या कोणाची चित्ती शंका निवृत्ती अवधार पाहू जाता बाबांच्या आचरित भिक्षाची मागणे तया ते उचित आनंद दे साधी निजित साधी ग्रस्त कर्तव्य. बाबाने आयुष्यभर भिक्षा मागितली. काया वाचा चित्त वित्त साईपदी जो समर्पित आईसा जो साईचा आनंद भक्त आवडे अत्यंत साईसे. कारण त्या भिक्षेमध्ये त्यांना आनंद होता. का? ती भिक्षेच्या निमित्ताने काय कुणाच्या तर हातनं दानधर्म घडावा अशी त्यांची इच्छा होती. आता आपल्याकडे राम जन्माचे मागायला येतील ना. अहो आपण दिलं तरी रामाचं मंदिर होणार आहे आणि नाही दिलं तरी राम मंदिर होणार, ते होणारच आहे. पण या निमित्ताने आपल्या प्रपंचातले 2 पैसे राम मंदिराच्या कामाला लागणार आहे याचं भान सुद्धा आपल्याला असायला पाहिजे. काया वाचा चित्त वित्त साईपदी जो समर्पित ऐसा जो साईचा आनंद भक्त आवडे अत्यंत साईशी. काया वाचा मनाने जो साईबाबांची सेवा करायचा तो बाबांना आवडायचा. जे जे अन्न पाके आश्रमी स्वामी तयाचा गृहस्थाश्रमे यत्याडी ब्रह्मचर्याश्रमे यासे हो मी प्रथमतः. गृहस्थाश्रम धर्माचं काय कर्तव्य आहे की गृहस्थाश्रम धर्म महत्त्वाचा का सांगितलं? पण त्याच्यामध्ये ब्रह्मचर्याश्रमाचं पालन पोषण होतं. म्हणजे जिथे कुठे आश्रमशाळा चाललेल्या असतात म्हणजे लहान मुलं ब्रह्मचारी मुलं जिथे शिकत असतात त्यांचा तो आश्रमाचा खर्च कोण चालवतं? गृहस्थाश्रमी लोकच चालवतात. भुकेलेला अन्न कोण देतं? गृहस्थाश्रमी लोकच देतात. संन्याशाला अन्न कोण देतं? गृहस्थाश्रमी लोक देतात. फकीराला अन्न कोण देतं? गृहस्थाश्रमी देतात. म्हणजे गृहस्थाश्रम धर्म हा तिन्ही वर्णाचा तिन्ही वर्णाचे जे लोक आहेत त्यांचा चरितार्थ चालवण्याचं काम कोण करतं? तर गृहस्थाश्रम करतो. जे जे अन्न पाके आश्रमी स्वामी तयाचा गृहस्थाश्रम. घरामध्ये शिजलेलं अन्न आहे त्याचा स्वामी कोण आहे? तो गृहस्थ, घराचा मालक त्याचा स्वामी आहे. मग तो कुणाला तृप्त करतो? यती आणि ब्रह्मचर्याश्रमी यासी हो मी प्रथमतः न देता अधितया उदान. त्यांना अन्न देतो. आपल्याला माहिती आहे चातुर्मासामध्ये
काही मंडळी पंढरपूरला 4 महिने राहून कथा कीर्तन ऐकतात. मग त्यांचं चरितार्थ कसं चालवतात? तर पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती की प्रत्येक घरामध्ये हे शिकायला आलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अन्नाच्या अशा चवडी बांधून ठेवल्या जायच्या, भाकरी भाजी असं. आणि ते विद्यार्थी दारात आले की त्यांना भिक्षा वाढली जायची. म्हणजे हे कोण चालवतंय? तर गृहस्थाश्रम धर्म हा चालवतो. जे जे अन्न पाके आश्रमे स्वामी तयाचा गृहस्थाश्रमे यती आणि ब्रह्मचर्य आश्रमे ते असे हो मी प्रथमतः न देता धेतया अवदान स्वय गृहस्थ जई करी सेवन आचरू लागे चांद्रायण शास्त्र निर्बंध त्रिशुद्धी. म्हणून असं म्हटले की पहिल्यांदा आहुती कुणाला द्यावी? अग्नीला आहुती द्यावी. पूर्वीच्या काळी असं होतं की चुली होत्या, अन्न शिजलं की थोडं त्या अग्नीच्या आहुती दिल्या जायच्या. आणि वैश्वदेव म्हणतात त्याला, अग्नीची पूजा करून अग्नीला आहुती दिल्या जातात. आणि अग्नीला आहुती दिल्यानंतर मग बाहेर यायचं. बाहेर आल्यानंतर कावड्याला घास ठेवायचा, त्याला काकबली म्हणतात. कावड्याला घास ठेवायचा. आणि कावड्याला घास ठेवल्यानंतर गायीची धार काढे तोपर्यंत जेवढा वेळ लागतो, म्हणजे 2 क्षण 4 क्षण लागतील, तेवढा वेळ थांबावं. आणि त्यावेळेला जो कोणी अतिथी येतो तो परमात्मा स्वरूप समजून त्याला भिक्षा वाढली जायची. किंवा दारात आलेला अतिथी मग कोणत्याही वेळेला येऊ त्याला भिक्षा वाढली जायची. म्हणजे पहिला घास कोणाच्या मुखात गेला? अग्नीच्या मुखात गेला. दुसरा घास कोणाच्या मुखात गेला? काकबलीसाठी गेला, किडा मुंगी हे आहे. आणि तिसरा अतिथीला गेला. चौथा पाण्यामध्ये असलेल्या चौथा घास गोग्रास म्हणून गाईला गेला. आणि 5वा घास जो आहे तो तळ्यामध्ये अन्न टाकलं जायचं, म्हणजे एखादा तुकडा. मग ते कोण खायचे? मासे खायचे. म्हणजे याला पंचमहायज्ञ म्हणतात. म्हणजे पंचमहायज्ञ आहेत हे, 5 प्रकारचे यज्ञ आहेत. पंचमहापातक नाहीसे होतात याने. अग्नीला अग्नेय स्वाहा, नंतर तो कावड्याला ठेवलेला घास, त्यानंतर गाईला दिलेला गोग्रास, अतिथीला दिलेलं अन्न, आणि तळ्यामध्ये त्या माशांना दिलेलं अन्न, हे पंचमहायज्ञ आहेत असं सांगितलं. न देता अधितया उदान स्वहे गृहस्थ जै करी सेवन. म्हणजे अतिथी अभ्यागताला दिल्याशिवाय आपण अन्न ग्रहण करू नये असं शास्त्राचा नियम आहे. यती ब्रह्मचारी या प्रति निषेधीला से पाक निष्पत्ती ते करू जाता चांद्रायण माती आढळे निश्चित याचा. यतीला आणि ब्रह्मचारी माणसाला की त्यांना अन्न शिजवण्याचा अधिकार दिला नाही, त्यांना हे समाजाने द्यावं अशी अपेक्षा ठेवलेली आहे. यती ब्रह्मचारी या प्रति निषेधिली से पाक निष्पत्ती ते करू जाता चांद्रायण माथी आढळे निषेधी त्यांच्या. त्यांनी ज्ञान ग्रहण करावं, ज्ञान त्यांच्याजवळ असलं तर दुसऱ्याला द्यावं अशी अपेक्षा आहे. म्हणून त्यांचे उदरपुरते शास्त्री निर्वली गृहस्थावरती यती कधीही न उद्यम करते करायावरती पोटाची. यती आहे तो कधीही उद्योगधंदा करत नाही पोट भरण्यासाठी. ओम भवती भिक्षान देही म्हटलं की लोक त्याला भिक्षा घालतात. आणि यतीने आपलं आयुष्य भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालवावं, तीर्थयात्रा करावी असं सांगितलेलं आहे. बाबा नव्हेत ग्रहस्थ किंवा नव्हेत वानप्रस्थ, केवळ ब्रह्मचारी बाळ संन्यस्त भिक्षाचे प्रशस्त तयासे. बाबा काही ग्रहस्थाश्रमी नाही आहेत किंवा वानप्रस्थाश्रमी नाहीत. बाबा बाळ ब्रह्मचारी आहे, संन्यस्त वृत्ती आहे. आणि मग त्यांना भिक्षा मागणं सोयीचं आहे. भिक्षाची प्रशस्त तयासे अखिल विश्व माझे घर मीच वासुदेव विश्वंभर मीच परब्रह्म अक्षर हा दृढबोध निर्धार दयाचा. ह्या अखिल विश्वामध्ये मीच व्यापून राहिलेलो आहे हा त्यांचा भाव आहे. हे विश्वची माझे घर ऐसी मती दयाची स्थिर किंबहुना सचराचर आपणची झाला. भिक्षांनाचा पूर्ण अधिकार तया विश्व कुटुंबियाशी साचार इतरांचे विडंबन प्रकार चव्हाट्यावरही पहावे. हा भिक्षा घेण्याचा अधिकार त्यांना आहे. हे विश्वची माझी घर अशी ज्यांची भावना आहे त्या अवस्थेपर्यंत पोहोचलेल्या किंवा ज्ञानसंपादन करण्यासाठी भिक्षा मागणाऱ्याला तो अधिकार आहे. बघा मुंज झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी भिक्षा मागायची कुणाकडे? आईकडेच.
काय मागतात भिक्षा आईकडे? तो मुलगा आईकडे भिक्षा मागताना काय म्हणतो? या भिक्षे करून 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मी याचा अभ्यास करीन. आई तू मला भिक्षा दिलीस ना, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण याचा मी अभ्यास करेन असं म्हणून तो आईकडनं भिक्षा घेतो आणि मग त्या ठिकाणी आश्रम शाळेमध्ये जाऊन विद्यार्जन करतो. भिक्षान्नाचा पूर्ण अधिकार तया विश्वकुटुंबियासी साचार इतक्यांचे विडंबन प्रकार इतरांचे विडंबन प्रकार चव्हाट्यावरी पहावे. आधी तेजावी पुत्रेषणा मग वित्तेषणा लोकेषणा जो एषणामात एषणात्रय निर्मुक्त जाणा तेनेची भिक्षासना इच्छावे. भिक्षासनाचा अधिकार कोणाला आहे? ज्याने 3 एषणा म्हणजे 3 इच्छेचा त्याग केलेला आहे त्याला तो अधिकार. 3 इषणा म्हणजे 3 इच्छा कुठल्या बघा. आधी तेजावी पुत्रेषणा म्हणजे मुलांनी माझ्यासाठी काहीतरी करावं अशी अपेक्षा आहे. ती पुत्रेषणा पुत्राकडून असलेली आपली अपेक्षा इच्छा, त्यांनी म्हातारपणी माझा सांभाळ करावं, अमुक करावं तमुक करावं, ही काय आहे? पुत्रेषणा. किंवा मी जे काही कमवतोय ते कोणासाठी? माझ्या मुलाबाळांसाठी. त्याला पुत्रेषणा म्हटलंय. माझं इस्टेट सगळे कमवते कोणासाठी? या मुलासाठी. अरे त्याच्या नशिबात असेल तर त्याला मिळेल, नसेल तर तू किती मिळवलं तर ते त्याला मिळणार नाही. पण हे ह्याला कळत नाही. हां, पुत्रेषणा. आणखीन काय माणसाला ईषणा आहे? वित्तेषणा म्हणजे जेवढं धन आहे त्याच्यापेक्षा अधिक मिळावं अशी अपेक्षा. पण त्या अधिक मिळालेल्या धनालाही काही मर्यादा आहे. म्हणजे इच्छा असावी आहे त्यापेक्षा अधिक मिळावं यासाठी माणसाने प्रामाणिकपणे कष्ट करावे. पण किती मिळवावं त्यालाही काहीतरी मर्यादा आहे. आणि तेवढं मिळवावं. आपल्या वृद्धाप्य काळात आपल्याला उपयोगी पडेल एवढं मिळवावं. पण त्याची आपल्याला सवय लागू नये. किती मिळालं तर पाहिजे असा भाव नसावा. तृप्तता असावी. आता मला जेवढं आवश्यक आहे तेवढं भगवंताने दिलं याच्यामध्ये समाधान पाहिजे. मग दुसरी आहे ती वित्तेषणा, अधिकाधिक धन मिळावं अशी वित्तेषणा. आणि तिसरी आहे ती लोकेषणा, लोकांनी मला चांगलं म्हणावं म्हणून मी काहीतरी करावं, ही लोकेषणा झाली. मग या तिन्हीचा ज्याने त्याग केला आहे, ज्याला पुत्रेषणा नाही, ज्याला वित्तेषणा नाही, ज्याला लोकेषणा नाही, त्याला अधिकार आहे भिक्षा मागण्याचा. आधी तेजावी पुत्रेषणा मग वित्तेषणा लोकेषणा जो एषणात्रय निर्मुक्त जाणा तेनेची भिक्षासना इच्छावे. ना तरी भिक्षा पात्र अवलंबणे जडो झिणे लाजिरवाणे. महाराज तुकोबांचे गाणे अर्थाविणे निस्सार. नाहीतरी मग भिक्षापात्र अवलंबणे जळो जिणे लाजिरवाणे. संत तुकाराम महाराज म्हणतात की भिक्षापात्राचा अवलंब करणं म्हणजे असलं जिणं काही कामाचं नाही आहे. त्यांनी ज्ञानार्जनासाठी भिक्षा मागितली तर ठीक आहे. साधू संन्यासन ते जे कोणी आहेत ज्याला भगवंताच्या प्राप्तीसाठी कशात गुंतून पडायचं नाही, तीर्थयात्रेत त्यांनी भिक्षा मागितली तर ठीक आहे. बाकीच्याने म्हणजे ज्याला कष्ट करायची तयारी आहे त्यांनी भिक्षा मागू नये. साई समर्थ महान सिद्ध लहान थोरा आहे तो प्रसिद्ध परी आम्ही सदा अशाबद्ध अन्नद सत्पदे पंचमहायज्ञावीण ग्रस्ता जे जिने निंदे जेवण ते शिर्डी पवित्र भोजन स्वये करून घे साई. मग बाबा स्वतः हे अन्न शिजवायचे शिर्डीमध्ये. पंचमहायज्ञाची एक माहिती सांगितली. रात्री एकनाथी भागवत वाचे येतो. साठे साहेबांच्या वाड्यात बापूसाहेब जोग आणि भाऊसाहेब दीक्षित यांच्या वाड्यात खुद्द दीक्षितांना ही कामे बाबांनी सोपवलेली होती. ते दोघे बाळासाहेब भाटे यांच्या हस्ते हा यज्ञ होत असे. स्वधाकाराने पित्रांना, स्वाहाकाराने देवांना आहुती देणे. स्वधाकाराने पित्रांना आहुती द्यायचे, स्वाहाकाराने देवाला आहुती द्यायची. पितृयज्ञ, देवयज्ञ, भूताना बलिदान, भूतयज्ञ,
अतिथीना भोजन मनुष्ययज्ञ. बाबा या भूतयज्ञ आणि मनुष्ययज्ञ यासाठी रोज 5-7 घरे स्वतः भिक्षा मागत आणि आलेले यात्रेकरूकडे इतर अन्नार्थी अतिथींसाठी माध्यान्ह काळी कोणाकडून तरी झोळी फिरली. 5-6 घरं बाबाने भिक्षा मागावी आणि बाकीच्या आलेल्या अतिथी अभ्यागतांसाठी अन्नदानासाठी बाकीचे लोक भिक्षा मागून आणून त्या ठिकाणी अन्नदान होत असे. प्रत्येही 5 घरे जाई अतिथी यज्ञाचे स्मरण दे. भाग्यवान हा लाभ घे आपुले गे हे बैसून. रोज 5 घरे बाबाने भिक्षा मागावी आणि गृहस्थाश्रम धर्म पवित्र व्हावा म्हणून. कारण गृहस्थाश्रम धर्माचं कर्तव्य आलेल्या अतिथीला अन्न देणं. आल्या अतिथा मुठभर द्याया मागे पुढची पाहू नको. दारात आलेल्या अतिथीला मुठभर द्यायला मागे पुढे पाहायचं काय काम आहे. त्यांच्याकडून तो गृहस्थाश्रम धर्म करून घेत होते बाबा. प्रत्येक 5 घरे जाई अतिथी यज्ञाचे स्मरण दे. भाग्यवान हा लाभ घे आपुले गे वैष्णव. सारोन्याजे पंचमहायज्ञ अवशिष्टान्न करते सेवन. अज्ञात पंचसूना पापगण तयाची निर्दहन तेणेची. सारोन्याजे पंचमहायज्ञ म्हणजे अग्नीला दिल्यानंतर, बलिदान केल्यानंतर, म्हणजे बळीला म्हणजे कावळ्याला घास, बलीला घास ठेवल्यानंतर, गोग्रास दिल्यानंतर, अतिथीला दिल्यानंतर, जलामध्ये राहणाऱ्या प्राण्याला दिल्यानंतर जे शिल्लक राहील त्याला अवशिष्ट अन्न म्हणतात. सगळ्याला देऊन शिल्लक राहिलेलं ते पवित्र अन्न आहे. ते मग गृहस्थाने सेवन करायचं आहे. सारुनिजे पंचमहायज्ञ अवशिष्टान्न करते सेवन. मग अशा लोकांचं काय होतं, पंचमहापातकापासून त्यांना मुक्तता प्राप्त होते. सारुनिजे पंचमहायज्ञ अवशिष्टान्न करते सेवन. अज्ञात पंचसूना पाप गहन तयांचे निर्दहन तेनेचे. ती सगळी पाप निर्दहन म्हणजे जळून जातात. निर्दहन तेनेचे देणेने कंडणे चुल्लीय पेषणे उदकुंभी आणि मार्जने. ही पंचसूना या नावाने आहेत जने प्रसिद्ध. हे 5 महापातक आहेत. कुंभीपाक म्हणून आहे. असे अनेक पातकं आहेत की अमुक पाप केलं की अमुक त्या ठिकाणी शिक्षा होते नरकामध्ये. असे त्या सगळ्यापासून मुक्तता होते. उखळे धान्य दाणा घालून वरी मुसळाचे घाव आणून. तूस कोंडा टाकते काढून होते न जाणून जीवहिंसा. उखळी काढण करताना धान्य काढून मुसळाचे घाव आणून तूस आणि कोंडा बाजूला करायचे. पडे ना ते धान्य पचने प्रयोग इतका झाला वचने. म्हणून पंचसूना ग्रहणे पापखंडणे या नाव. चुलीस समर्पणा लाकडे लावली तेने पाक. निष्पत्ती झाली तेथे इनकडचे जीवात्या घडली अना उचलली पाप. आता कांडणातलं पाप काय आहे तर ज्यावेळेला आपण ते धान्य काढतो त्यावेळेला त्याच्यात जीवहिंसा होते. त्याला म्हणतात कांडणीचं पाप. चुलीमध्ये लाकडं घालतो त्याच्यामध्ये काही बारीक जीवजंतू असतात ते त्या अग्नीवर स्वाहा होतात म्हणून त्याला चुलीचं पाप असं म्हणलेलं आहे. चुलीस समर्पणाला आकडे लावली ते पाक निष्पत्ती झाली तेथेही नकळत हिंसा जीवात्या घडली या नाव चुल्ली बाब. दुजे घेऊन जाते वा जातणी पिष्ट करता धान्याचे कोणी नकळते असंख्य जीवांची हानी होते. त्या पेषणी हे नाव. पेषणी पाप म्हणजे काय तर आपण पूर्वी दळण कांडण करत होतो म्हणजे उखळात दळत होतो ते आता आपण गिरणीत टाकतोय. पण जे धान्य आपण दळायला टाकतो त्याच्यामध्ये काही पोरकिडे असतात ते पण त्याच्यामध्ये दळले जातात म्हणजे आपल्या हातून ती नकळत जीवहत्या होते. पेषणी हे नाव. वापी कूप तडागा मधुनी कुंभ घेऊन आणती पाणी किंवा नरनारी धुता धुणी असंख्य प्राणी मरतात. विहिरीतनं पाणी काढताना म्हणा धुणी धुताना म्हणा अनेक बारीक बारीक जीव जे आहेत ते मरून जातात. वापी कूप तडागा मधुनी कुंभ घेऊन आणती पाणी किंवा नरनारी धुता धुणी. पेषणे हे
असंख्य प्राणी मरतात. साधावया कुंभ स्वच्छते घासे दावा उठी धावते हाते अनिच्छा जी पात्या घडते. चौथे पाक उदक कुंभी. उदक कुंभातलं पाप म्हणजे माठ आपण धुताना वरून आणि खालून आतमधून त्याच्यामध्ये बारीक बारीक कृमी कीटक असतात, ते सुद्धा त्याबरोबर मरण पावतात. त्याला पाप म्हटले, त्याला उदक कुंभी पाप असं म्हटलेलं आहे. तैसेची शीतोष्ण उदके स्नान करू जाता सडास मार्जन. जीवात त्या घडी जी दारुण मार्जनी नाण त्या नाव. गरम पाण्याने आंघोळ करताना म्हणा, सडा संपादन करताना बारीक बारीक जीवजंतू असतात, ते मरून जातात. त्याचं पाप आहे, त्याला मार्जन पाप म्हटलेलं आहे. या पंच पाप निर्मुक्तीस पंचमहायज्ञग्रस्तास होता पंचसूना निरास चित्तशुद्धीस लागे तो. अशा प्रकारची 5 पाप पंचमहायज्ञ केल्याने नाहीशी होतात. म्हणजे अग्नीला अन्न देणं आहे, बली काकबली ठेवणं आहे, गोग्रास देणं आहे, आलेल्या अतिथीला देणं आहे, किंवा पाण्यातल्या यांना देणं आहे, अन्न आहे. मग हे पंचमहापातकं आपल्या हातून नकळत घडणारी जीव हत्या ती नाहीशी होण्यासाठी ही पंचमहायज्ञ करायला सांगितले. पितरांसाठी तर्पण करणं आहे, देवांसाठी अग्नीत आहुती देणं आहे. त्या देवासाठी अग्नीत आहुती देणं त्याला देवयज्ञ म्हणले. पितरांसाठी तर्पण करणं त्याला पितृयज्ञ म्हणलेलं आहे. या पंच पाप निर्मुक्तीस पंचमहायज्ञग्रस्तास होता पंचसूना निरास चित्तशुद्धीस लागेतो. अशी 5 महापातकं नाहीशी झाल्यानंतर त्याचं मन, त्याची चित्तशुद्धी व्हायला लागते. चित्तशुद्धीचे हेची बळ चित्तशुद्धीचे हेचे बळ शुद्ध ज्ञान उपजे सोज्वळ. ज्ञानानंतर मोक्षाढळ पावती सफळ भाग्याचे. चित्तशुद्धी झाली की मग शुद्ध ज्ञानाचा उदय होतो, आणि शुद्ध ज्ञानाचा उदय झाल्यानंतर त्याला मोक्ष प्राप्त होतो. चित्तशुद्धीचे जिवळ शुद्ध ज्ञान उपजे सोज्वळ. ज्ञानानंतर मोक्षाढळ पावती सफळ भाग्याचे. असो हे साईचे भैक्षव्रत लिहिता लिहिता वाढला ग्रंथ. परिसाई कथा अन्वर्थ 6 अध्याय समाप्त करू मग. प्रेम असावे मात्र चित्ता कोणा हे सवे काहीही घडता. झाली जरी तया विस्मरणता बाबान विसरता मागत. आपल्या मनामध्ये बाबांना काही देण्याविषयी प्रेम असावं लागतं, आणि ते प्रेमपूर्वक आपण बाबांना अर्पण करायचं विसरून गेलो तरी बाबा आपल्याला त्याची आठवण करून देतात की अरे तू मला कबूल केलं होतं अमुक देतो म्हणून. बाबा मग आपल्याला आपल्या कर्तव्याची आठवण करून देतात. आपल्याला जरी विसर पडला तरी बाबा मागून घेतात. झाली जरी त्या विस्मरणता बाबा न विसरता मागत. असो भाजी भाकर पेढा भक्तिभाव असावा गाडा भेटता ऐसा भक्त निजडा साई सुभाडा प्रेमाचा. मग ती भाजी असो, भाकरी असो, पेढा असो, ज्याला आपला स्पर्श झालेला आहे ना, आपल्याला माहिती आहे आपला वास त्याला लागतो. वास म्हणजे कसं, एखाद्याने एखादा गुन्हा केला असला तर त्या कुत्र्याने त्या कपड्याचा वास घेतला ना तरी तो त्या गुन्हेगाराला बरोबर शोधून काढतो. म्हणजे आपला वास कशाला लागला आहे, कपड्याला सुद्धा आपण जो स्पर्श करतो त्याला वास लागतो आपल्या हाताचा. आणि मग तो कुत्रा बरोबर शोधून काढतो की हे कपडा कोणाचा आहे. तसं आपण अर्पण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीला आपला स्पर्श झालेला आहे ना. मग तो बाबांना तिथं जरी ढिगारा पडलेला असला, फळाचा ढिगारा पडला आहे, नारळाचा ढिगारा पडला आहे, पेढ्यांचा ढिगारा पडला आहे, मग नेमका आपला नारळ कुठला, त्यांनी दिलेलं केळ कुठलं, त्यांनी दिलेला प्रसाद कुठला, बाबांना बरोबर कळतं आहे हा नारळ ह्या भक्ताचा आहे, हा पेढा ह्या भक्ताचा आहे, ही केळी ह्या भक्ताने दिलेली आहे. तिथे जरी तुम्हाला गाभाऱ्यामध्ये असं दिसत असेल की इथं ढीक लागला, आता बाबांना कसं कळणार यातलं माझा नारळ कुठला आहे, यातलं माझं फळ कुठलं आहे. बाबांना सगळं कळतं आहे. बाबांना मुंगीच्या मनातलं कळतं आहे, ते आपलं नाही का कळणार. असो भाजी भाकर पेढा भक्तिभाव असावा काढा.
आपली भक्ती पाहिजे, आपला भाव शुद्ध पाहिजे. भेटता ऐसा भक्त निधडा साई सुभडा प्रेमाचा. ती एक प्रेमळ भक्ताची कथा ऐकता आनंद होईल चित्ता. कोणीही स्वीकृतकारी चुकता बाबाचे रस्ता लाविली. ऐशी ही गोड शिक्षण पद्धती योग्य वेळी रीती जागृती धन्य भाग्याचे जे हे अनुभवती आनंद स्थिती अवर्णे. भक्त श्रेष्ठ रामचंद्र नाम वडील दयाचे आत्माराम तरखड दयाचे उपनाम विश्राम धाम साई दया. रामचंद्र आत्माराम तरखडकर बाबांचे अत्यंत प्रेमळ भक्त. परी जेणे नित्य संबोधन ते बाबासाहेब तरखड जाणं. पण त्याला नेहमीची हाक मारायची तर बाबासाहेब तरखड असं म्हणायचे. ते बाबासाहेब तरखड जाणं तेने ही पोथी चालू आपण नाही कारण या परते. साई प्रेमे उचंबळून तरखड जय जात ओथंबून करू लागते अनुभव कथन काय ते श्रवण सुख कर. साई बाबांच्या कथा सांगताना त्यांना कंठ दाटून यायचा, डोळ्यातने अश्रू यायचे, अंगावर रोमांच उभे राहायचे. साई प्रेमे उचंबळूनी तरखड जय जात ओथंबुनी करू लागते अनुभव कथन काय ते श्रवण सुख कर. काय तयांचे भक्ती विभव पदोपदी साईचे अनुभव एका मागून एक अभिनव सरसावीर भाव जय कथती. अगदी हावभावासहित ते सांगायचे. कितीतरी अनुभव त्यांना बाबांचे आलेले. बाबासाहेब अतुल प्रेमी साईंची आलेख्य प्रतिमा धामे भव्य चंदनी देवारा नामे पूजन काले कामे त्रिकाळ. तरखड मोठे पुण्यवान पुत्र ही पोटी भक्तिमान नैवेद्य समर्पल्याविण करीनान्न ग्रहण जो. बाबासाहेबांचं महाराजांवरती अत्यंतिक प्रेम होतं. त्यांच्यात बाबांची तसबीर म्हणा मूर्ती म्हणा त्यांची नित्य ते पूजा करायचे. आणि रोज बाबांना नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण नैवेद्य ग्रहण करायचे नाही. करून या प्रातस्नान काया वाचा मने करून करी नित्य छबीचे पूजन नैवेद्य समर्पण भक्तीने. बाबांच्या पोटीची पूजा करावी नित्य नेमाने. हा तयाचा नित्यक्रम असता चालला विश्रम झाला सफळ परिश्रम अनुभव अनुत्तम लागला. माता ही साईची परमभक्त शिर्डी जाऊ झाली उत्सुक मुलाने मार्गात तिच्या समवेत असावे हा हेत वडिलांचा. तिच्या आईला त्यांच्या आईलाही असं वाटलं आपण शिर्डीला दर्शनाला जाऊ. वडील म्हणाले मुलाला तूही जा आईबरोबर. इच्छात येशी शिर्डी जावे समर्थ श्रींचे दर्शन घ्यावे तेथेचे काही दिवस क्रमावे चरण सेवावे. प्रत्यक्ष काही दिवस शिर्डीला राहावं बाबांची सेवा करावी असं तिच्या मनात आलं. ऐसा जरी वडिलांचा हेत जाणे नवते मुलाचे मनात कोणी मागे पूजा घरात कलील निमित्त ही चिंता. ते म्हणले मी समजा आईबरोबर शिर्डीला गेलो मग बाबांची रोज पूजा कोण करणार, बाबांना नैवेद्य कोण दाखवणार. वडील प्रार्थना समाज इष्ट दयास मूर्तीपूजेचे कष्ट देणे कैसे होईल इष्ट कोडे हे प्राकृत मुलाला. बाबा प्रार्थना समाजाला मानणारे होते त्यावेळी ते पूजा आरतीच्या फंदात पडत नव्हते. आता त्यांना आपण पूजा करा म्हणून कसं सांगावं असं त्यांना वाटलं. तरी जाणून तयाचे मनोगत चिरंजीव प्रयाणी उद्युत प्रेम पुरस्सर वडला काय ती मात परिसावी. साईस नैवेद्य केल्या विणे घरी कोणीही अन्न न सेवणे हे इतके मान्य केल्या विणे घडे ना जाणे निश्चित. त्याने वडिलांना सांगितलं की मी जाईन आईबरोबर शिर्डीला. तिच्यासाठी शिर्डीला मग आईच्या इच्छेपर्यंत मी शिर्डीला थांबेन. पण तोपर्यंत मला घरातल्या कोणीतरी असं आश्वासन द्या की मी जरी बाहेर गेलो तरी बाबांची पूजा होईल आणि बाबांना नैवेद्य दाखवला जाईल. साईस नैवेद्य केल्यावणे घरी कोणीही अन्न नसेवणे. बाबांना नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणी अन्न ग्रहण करायचं नाही. इतकं तुम्हाला मान्य असेल तर मी जाईन. हे इतके मान्य केल्यावणे घडे ना जाणे निश्चिंत हे मुलाचे नित्यव्रत वडलास होते आधी जाऊ कथा. जा मी करीन नैवेद्य नित राही तो निश्चिंत वदती ते जा. मी जरी काही मानत नसलो ना तर तुझी इच्छा आहे ना बाबांची सेवा मी करावी, बाबांना नैवेद्य दाखवा, मी करीन. पण तू आईला घेऊन जा.
आधी न करता साई समर्पण न करू कोणीही अन्नग्रहण हे माझे वचन माने प्रमाण न करी अनुमान स्वस्त. बाबांना नैवेद्य दाखवल्याशिवाय आम्ही कोणी जेवणार नाही. मी तुला आश्वासन देतो, तो निश्चिंत जा. प्राप्त होता हे आश्वासन मुलगा शिर्डीस करी प्रयाण. पुढे उगवता दुसरा दिन करते पूजन तरकडसे. बाबासाहेब तरकड आणि पूजनारंभी दुसरे दिनी आलेख्य प्रतिमे सम्मुख येऊन लोटांगणी प्रार्थले. बाबासाहेब तरखडाने पूजनेच्या सुरुवातीलाच बाबांना साष्टांग नमस्कार घातला आणि प्रार्थना केली. मुलगा जैशी पूजा करी तैसीच बाबा माझी चाकरी असावी. कवाईत न घडावी मज करी प्रेमांतरी द्यावे माते. वडिलांनी बाबांना प्रार्थना केली की बाबा, मुलाच्या इच्छेसाठी मी तुमची पूजा करतो, पण ती पूजा एखादं काम उरकून टाकल्यासारखे होऊ नये. मुलगा जशी भक्तिभावाने तुमची पूजा करतो तशी पूजा तुम्ही माझ्याकडनं करून घ्या. बाबासाहेब तरखडाने पूजारंभी दुसरे दिने सलोख्य प्रतिमे सम्मुख येऊन लोटांगणी प्रार्थले. मुलगा जैसी पूजा करी तैसीच बाबा माझी चाकरी असावी. कवाईत न घडावी मज करी प्रेमांतरी द्यावा ते. ब्राह्म्यमूर्ती स्नान करून ऐसे प्रार्थनापूर्वक पूजन तरखड करू लागले. प्रतिदिन नैवेद्य समर्पण समेत. नैवेद्यार्थे शर्करा खंड बाबासाहेब अर्पित खंड. ऐसा नियम चालला उदंड पडला त्या खंड कधीनी. रोज खडीसाखरेचा नैवेद्य बाबा दाखवायचे आणि त्याला एक दिवस एक खंड पडला नाही. व्यवहारात पण एक दिवस असं गोष्ट घडली की त्या दिवशी खंड पडला. खंड पडला त्या खंड एक दिने. व्यवहार व्यावृत्त व्यापृत अंतःकरण तरखडास नाही राहिले स्मरण. होऊन गेले सर्वांचे भोजन नैवेद्याविण एक दिनी. हा नैवेद्य पूजेच्या वेळेला खडीसाखरेचा नैवेद्य आणि ज्या वेळेला नैवेद्य स्वयंपाक तयार व्हायचा तेव्हा बाबांना दाखवायचे आणि मग जेवायचे. पण त्या दिवशी कामाच्या गडबडीत बाबांना नैवेद्य न दाखवताच ते जेवले. होऊन गेले सर्वांचे भोजन नैवेद्याविणे एक दिन. एका मोठ्या गिरणीवरी तरखडसाहेब मुख्याधिकारी तदर्थ प्रातःकाळचे प्रहरी जाणे बाहेरी नेतील. पुढे मग दुसरा आवरता बाहेरून परत येता पूर्व निवेदित शर्करा प्रसादाचा भोजने वैसना पावतते. आणि परत आले की बाबांच्या समोर ठेवलेली खडीसाखर ते खावायचे, प्रसाद म्हणून घ्यायचे. ऐसा नियम चालता पडले एकदा विसरून तिथा राहिली शर्करा खंड निवेदिता. प्रसाद ग्रहणता अंतरले. त्या दिवशी नैवेद्य दाखवायचाही विसरले आणि खडीसाखरेचा प्रसाद घ्यायचे विसरले. करावया बैस्ता भोजन शर्करा शेष स्वयंपाकेण. पात्रीवाडी अनुदिन तैच की जाण अन्नशुद्धी. परी ते दिवशी पूजा समय होनी काहीतरी घाई शर्करा नैवेद्य राहून जाई प्रसाद ठाई पडेना. स्वयंपाक करणारी बाई जेवायच्या वेळेला तो देवापुढे ठेवलेली खडीसाखर आणून द्यायची तरखडांना. पण त्या दिवशी खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचंच ते विसरून गेले. परी ते दिवशी पूजा समय होणे काही घाई शर्करा नैवेद्य राहून जाई प्रसाद ठाई पडेना. त्याच वेळी पात्रावरून तरखड अनुतापयुक्त होणं साई प्रतिभा अभिवंदन साश्रूने मृत. बाबा ही काय माया दाविली कैसी मजला भुली पडली. कवायतीची मजकरी घडविली क्षमावहिली मजकर. आणि त्या दिवशी जेवायला बसताना ती बाई स्वयंपाक करणारी खडीसाखरेचा नैवेद्य देवाला नैवेद्य दाखवायची, खडीसाखरेचा नैवेद्य आणून द्यायची सकाळी दाखवलेला. पण आज त्या बाईने सांगितले की तुम्ही आज सकाळी नैवेद्य दाखवायचं विसरलं. त्याला एकदम आठवण झाली. ती तसेच पानावरून उठले आणि बाबांच्या पुढे साष्टांग नमस्कार करून म्हणले, बाबा आज माझ्याकडनं कवायत घडली, तुम्हाला नैवेद्य दाखवायचं राहून गेलं, मला क्षमा करा बाबा. क्षमा वहिली मज करा नव्हे भूल हे महापाप. पावलो मी महदनुताप चुकलो मी निष्प्रभ. व्हावे मज सकृप महाराजा. महाराज माझ्यातनं चूक घडली, मला क्षमा करा. मला अनुताप म्हणजे मला पश्चाताप झाला आहे की माझ्यातनं एक चूक घडली, अशी चूक व्हायला नको होती. नवे भूल हे महापाप. पावलो मी महद अनुताप चुकलो मी निष्प्रभ. व्हावे मज सकृप महाराजा. लोटांगण घातले छबीचे चरणा सखेद गैवरले अंतकरणा. म्हणती बाबा दयागना करी गा करुणा मजोरी.
ऐसे वदत मुलास पत्र झाडले होऊन अतिलाचार घडला मजकडून प्रमाद थोर क्षमा कर का प्रार्थावे. मग मुलांना त्यांनी पत्र लिहिलं. शिर्डीला गेला होता मुलगा, त्याला पत्र लिहिलं की आज माझ्याकडून सकाळी बाबांना खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचं राहून गेलं. बाबांना माझ्यातर्फे क्षमा माग. दया कराया अनन्य शरणायसी साईस भाकावी करुणा अभय कराणे अभय वचना माकावे दीना दासा ते. अभय द्या, माझी अपराधाची क्षमा करा. अनंत अपराधांच्या राशी पोटी घालणे देवा पोटी घालणे. ऐसी साईसी भाकावे करुणा अभय कराणे अभय वचना मागावे दीना दासा ते. वांद्रे ग्रामे हा प्रकार शिर्डी 100 कोस दूर तात्काळ तेथे पावले खबर परिसात उद्गार बाबांचे. बांद्रा किती शिर्डीपासून 100 कोस दूर, पण बाबांना तिथे बसून कळलं, शिर्डीलाच कळलं. भूत भविष्य वर्तमान देशकालाज्ञान महाराजांचे त्रिकाल ज्ञान पहा ते प्रमाण प्रत्यक्ष. इकडे मुलगा शिर्डीस असता तेच दिनी ते समयी जी वार्ता घडली साई शोधू आता श्रोता सावधानता परिसावी. मुलगा येऊनाती उल्हास आई समवेत चरणवंदिता साई जे आई शोधले ते परिसा पावला विशेषता अत्यंत. काय करावे आई आज मी गेलो वांद्र्यात जैसा रोज नाही खावया पाया प्यावया पैज उपाशीमध्ये यावे लागले. जसं आईला घेऊन मुलगा बाबांच्या सेवेला गेला, दर्शनाला गेला, तेव्हा बाबा म्हणले आई आज मी बांद्र्याला गेलो होतो ग, पण मला खडीसाखरेचा नैवेद्यही मिळाला नाही आणि पाणीही मिळालं नाही. काय करावे आई आज गेलो मी वांद्र्यात जैसा रोज नाही खावया प्यावया पैज उपाशी मद यावे लागले. कैसा पहा ऋणान बंद कवाड होते जरी बंद तरी मी प्रवेशलो स्वच्छंद कोड प्रतिबंध मद करी. दरवाजा बंद असला तरी मला कुठं आडकाठी आहे. मी तसाच आतमध्ये गेलो. देवघरात नैवेद्य ठेवला असेल असं वाटलं. मालक नाही मिळाला घरी आतडी माझी कळवळले भारी तैसाच म्यांना विण माघारी भर दुपारी परत. आई मला भूक लागली होती काय. अरे एवढूसा तो खडीसाखरेचा तुकडा, आपण बाबांचं पोट भरायचं काय लक्षात घ्या, कारण त्याच्या मागचा भाव शुद्ध होता. आई आज माझी भूक तशीच राहून गेली काय. तैसाच मी अन्ना विण माघारी भरत दुपारी परतलो. हे जे जैसे हे बोल जेव्हा परिसले चिरंजीवाने तात्काळ ताडिले आपले वडील बहुधा विसरले. दावा वया चुकले नैवेद्य. आज म्हणले बहुतेक बाबा नैवेद्य दाखवायचं विसरले. मुलाच्या लक्षात आलं. मुलगा बाबाशी गेली विनंती मजला जाऊ द्या घराप्रती. बाबा तयार जाऊ न देते तेथे जिगे ते पूजा. म्हणले बाबा मला आता मागे जाऊ द्यात, परत तुमची पूजा अशी अर्धवट राहते, मला बरं नाही वाटत. बाबांनी त्याला ठेवून घेतलं. त्याच दिवशी शिर्डीहून झाडले सविस्तर पत्र लिहून विचारले वडिलांच्या अंतकरण पत्र ते वाचून पाहता. मग शिर्डीवरूनच त्याने आपल्या वडिलांना पत्र लिहिलं की बाबा आले होते घरी, तुम्ही आज खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायला विसरलात का. त्याने बाबांनी आठवण करून दिली आहे. आणि मग त्यांच्या वडिलांना तो अधिकार कळला की आपण जे प्रेमाने दाखवतोय ते बाबांपर्यंत पोचतंय. वितळले वडिलांच्या अंतकण पत्र ते वाचून पाहता. इकडे येईल पत्र तिकडे पावले. मुलालाही आश्चर्य वाटले, तयाचे हे नैनी दाटले, अश्रू लागले वाहवया. इतक्यात वडिलांचंही पत्र यायला मिळालं की आज माझ्या हातून चुकलं आहे, माझ्यातर्फे तू बाबांची क्षमा माग. आणि मग त्यांना कळलं की वडीलसुद्धा आपण जितक्या प्रेमाने बाबांची सेवा करतो तो तेवढ्याच प्रेमाने बाबांची सेवा करत होते. आज त्यांच्या हातनं राहिलं तर त्याचं त्यांना वाईट वाटतंय. पहा कैसा हा साईचा खेळ, कैसे न प्रेम उचंबळेला ऐसा कोड पाषाण असेल दोन द्रवे रेणे. हा सगळा बाबांचा खेळ पाहून कठोर हृदय मनुष्यसुद्धा द्रवून जाईल. याच मुलाची प्रेमळ आई शिर्डीस असता एके समय करीत अनुग्रह बाबा साई ती नवलाही परिस्थिती असता तेथे भोजनागारी पात्रे वाढून झाली तयारी. त्यात एक श्वानद्वारी भुकेले दुपारी पात्रे भाकर होती जी पात्रावर श्वानाबाई जो घाली तत्कर तो एक जिंकला तर माखला सुकर तेथे जिक्षुधा तुर पात्रा. वार्ता घडली स्वाभाविकपणे नाही बाईच्या ध्यानी म्हणे परी दुपारी आपण होणे तीच साईने काढली.
दुपारी भोजन झाल्यावरी मशिदीता नित्यानुक्रमानुसार बाई येऊन बैसता दूर साई सादर पुसरी. आई त्वा मज जेवू घातले तेने अखंड पोडवरले होते हे प्राण व्याकुळ झाले ते तृप्त केले घेतवा. ऐसेच करीत जावे नित्य हेच कामी येईल सत्य मशिदीत बैसून मी असे बोले हे त्रिसत्य घडेना. ऐशीच माझे दया जाणावी भुकेल्या भाकर आधी द्यावी आपल्या पोटानंतर खावी घालावे जीवी हे नीट. काय बदले हे साई समर्थ बाईस काहीच कळेनार्थ काय असावा की भावार्थ वाढी निरत नव्हे कदा. म्हणे मी तुम्हास वाढी नाहीसे घडावे तरी मज करी कैसे मीच परतंत्र देऊन पैसे मिळेल तसे का तसे. सेवून या ती प्रेमाची भाकर झालो मी तृप्त निर्भर अजून मजला येते ढेकर बाबा प्रस्तुत करता ती. तू जेवू बैसता द्वारी येता पोटी शुद्धीची दया वाकुळता व्याकुळता त्या देखले ज्या श्वानावतीला मज एकात्मता तयास ऐसे सर्वांगी माकला चिखलासी देखले तो दया सुखरासी भुकेने व्याकुळ झालेली अशी माझी तयासी एकात्मता. ऐकोने बाबाची वचनोक्ती बाई पावली विस्मयची ती श्वाने सुकरे मांजरेवरती बाबाचे काय ती समस्त. कधी मी श्वान कधी सुकर कधी मी गाई कधी मांजर कधी मुंगे माशी ईशा विचरत रूपे मी. पाही भूतमाती जो मज तोचे माझे प्रीतीचा समजत तरी तू भेदबुद्धी ते तेज ऐशी मजला. यांची आई बाबांसाठी शिर्डीला थांबली होती. एके दिवशी ती जेवायला बसणार तेवढ्यात वाटेमध्ये एक कुत्रा आलं. तिला भूक लागलेलीच होती पण तिने त्यातली एक भाकरी त्या कुत्र्याला खायला घातली. कुत्राही पोटभर जेवला. तेवढ्या चिखलात मागलेलं एक डुक्कर आलं त्यालाही खायला घातली. आणि नंतर ती बाबांच्या दर्शनाला गेली तेव्हा बाबा तिला म्हणाले की आई तू मला आज पोटभर खायला घातलंस, मला खूप भूक लागली होती. आई विचारते की बाबा मी कशी घालणार, मी तर इथं परतंत्र आहे, तुम्ही जे इथं अन्न देता ते मी ग्रहण करते, मी तुम्हाला जेवायला कुठनं घालणार. ते म्हणले अगं तू त्या भुकेलेल्या कुत्र्याला अन्न घातलंस, भुकेलेल्या डुकराला अन्न घातलंस, ते मला मिळालं का मी यच्च्यावत भूतमात्रामध्ये माझा वास असल्यामुळे कुणाच्याही मुखात गेलेलं अन्न माझ्याच जवळ येतं. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. तसं यच्च्यावत भूतमात्रांना केलेलं अन्नदान हे भगवंतापर्यंत जाऊन पोचतं, गुरुपर्यंत जाऊन पोचतं. पाही भूतमाती जो मजा तोची माझिया प्रीतीचा समज तरी तू तरी तू भेद बुद्धी ते त्याच्या ऐसीच भज मजला. त्याने सांगितलं तुझ्या मनामध्ये असा भूतभाव आला नाही की डुकराला कसं घालू कुत्र्याला कसं घालू असं तुझ्या मनात विचार आला नाही. तर भुकेल्याला जीव आहे त्याला घालावं असं तुला वाटलं तर तुझ्या मनामध्ये असलेला हा जो यच्च्यावत प्राणमात्राविषयी कळवळ आहे तो असाच कायम ठेव. वचन नवे परमामृत सेवनी वाई सद्गदित नेत्र आनंदाश्रुभरित कंठदाटत बाष्पाई. ऐशी जाणिके या बाईची कथा सुंदर प्रेमरसी समर्थ साईच्या भक्तैक्यतेची एकात्मतेची निज गुण. घेऊन कुटुंब मुले बाळे एकदा पुरंदरे शिर्डीस निघाले. देती वृत्तांक फळे प्रेम समेळे तयासवे. विनवी तयांचे कुटुंबास भरीत एकाचे करी बाबास दुजयाच्या तळून काचऱ्या कर्मस वाडी भवस तयाते. बरे म्हणून ती वांगी घेतली बाई देवा शिर्डीस पातली. आरती पाठी भोजन वेळी घेऊन गेली भरीत. नित्याप्रमाणे नैवेद्य लावणे बाई गेली ताट घेते येऊन सर्वांचे नैवेद्य गोळा करून बाबा भोजने बसले. भरिताची चवी ताकसा लागले रुचकर वाटले समजता काचऱ्या खाव्यास्या वाटले चित्ता वतती आता आणत्या. निरोप गेला राधा कृष्णीस बाई खोळांबले जेवास काचऱ्यावरी गेले माणसं करावे काय समजेना. हंगाम नाही वांग्याचा आता हा पदार्थ होणार कैचा शोध पुरंदरेचे कुटुंबात आणि कवरताचा चालला. तिने आणलेले जे ताट भरीत होते त्यात असतील याच्या सामग्रीत वांगी कदाचित वाटले म्हणून तिचे पाशी पुस्तक कळली. एकाचे दुपारी अर्पण झाले. काचऱ्याने हिर मागावून म्हटले दुसरे ते चिरले तसंच पुढे ही वांग्याची समवार्ता हळूहळू जाई कळली समजता. जो तो आश्चर्य करी चित्ता पाहून व्यापता साईची. एकदा हे पुरंदरे शिर्डीला निघाले होते. 2 वांगी घेतली.
त्याने आपल्या पत्नीला सांगितलं, एका वांग्याचं भरीत करून बाबाला दाखव आणि दुसऱ्या वांग्याच्या काचऱ्या करून त्या बाबांना तळून त्या बाबांना दे. त्याप्रमाणे तिने एका वांग्याचं भरीत केलं, बाबांना दिलं आणि काचऱ्या म्हणल्या आता संध्याकाळी करू किंवा नंतर करू म्हणून तिने कंटाळा केला. अनेक लोकांनी आणले नैवेद्य बाबांच्या पुढे होते. बाबांच्या पुढे ते नैवेद्य आले असताना बाबांनी ते भरीत पाहिलं आणि कृष्णाबाईला सांगितलं, अगं त्या वांगेच्या चिरलेल्या चकत्या करून त्याचं ते आणायला पाहिजे, खरपूस वांगे भाजून आणायला पाहिजे. असं म्हटल्याबरोबर त्या काचऱ्या तळून आणायला पाहिजेत असं म्हटल्यावर मग त्यांना असं वाटलं की आता वांगे कुठे आहेत तिथे. मग त्यांच्या लक्षात आलं की कुणाच्या ताटामध्ये नैवेद्यामध्ये भरीत होतं, ते म्हणजे पुरंदऱ्याने आणलेल्या ताटात भरीत होतं. मग ते पुरंदऱ्यांच्याकडे गेले जिथे पुरंदरे उतरले होते. त्यांना विचारलं, तुम्ही आणखीन एक वांगा तुमच्याकडे आहे का? ते म्हणले आहे, बाबांनाच देण्यासाठी आम्ही आणलेलं आहे, त्याच्या काचऱ्या करून ठेवल्या आहेत. लगेच त्या तळल्या आणि त्या बाबांना वाढल्या. म्हणजे आपण बाबांसाठी दिलेला पदार्थ बाबांना लगेच लक्षात येतो. आपण इथनं घेऊन निघालो आहे, ज्या वेळेला आपण ते पिशवीत भरले ना त्याच वेळेला ते बाबांना प्राप्त होतं. बाबांना कळतं की ही वस्तू आपल्यासाठी येणार आहे. पुढे ही वांग्याची समोर वार्ता हळूहळू कळली समजता, जो तो आश्चर्यकरी चित्ता पाहून व्यापकता साईचे. आणि एकदा डिसेंबर मासी 1915च्या वर्षी याच बाईने अतिप्रेमेशी पेढा बाबाशी पाठवला. एकदा डिसेंबर महिन्यात याच ताईने बाबांसाठी पेढे पाठवले प्रसाद म्हणून. बाळाराम परलोकवासी क्रियाकर्मांतर कराव्यासी, मुलास त्याच्या दाणी शिर्डीशी पुसावयासी पात्र जातो म्हणून सांगावयासे, आला मुलगा तरखडापाशी तया सवे काही बाबासी द्यावे मानसी कुटुंबाच्या. पेढ्या वाचून दुसरे काही पाहू जाता घरात नाही, आधीच निवेदी पेढा तोही मुला असं घाई जाण्याची. शिवाय तो मुलगा सुटकी ते पेढा एक उच्छिष्ट शिरकी तोची पाठवी तया सेविकी साईमुखी अर्पावा. म्हणे दुसरे काही नाही आची आता घेऊन जाई, प्रेमपुरस राहाची दे खातील साई आवडीने. पेढा गोविंदजीने नेला परितो जेव्हा दर्शनार्थ गेला, पेढा बिराडी विसरून राहिला धीर ते धरला बाबाने. पुढे जेव्हा तिसरे प्रहरी मुलगा पुनश्च आला दरबारी, तेव्हा विसरला पूर्वीच्या परी आला रिक्त करी त्वा मजसाठी काय आणले, बाबाने त्यास पुसू पाहिले, काही नाही म्हणता पुसले स्मरण दिले लव मात्र. तुला कोणी काही वस्तू दिली की नाही, मजप्रित्यर्थ नाही म्हणता साई समर्थ. प्रश्न स्पष्टार्थ पुसली. अरे घराहून निघतेवेळी नाही का दिला तुझ्या जोडी, खाऊ आईने प्रेमसवेळी तेव्हा मग झाली आठवण. झाला ती लज्जायमान कैसे तरी पडले विस्मरण, अधोवधन क्षमा मागून चरण बनवून निघाला. धावत धावत बिराडी गेला, पेढा आणून बाबा दिला, ती पडताच मुखी समोर गेला. भाव संतर्पेला ऐसा हा साई महान भाव दया मनी, जैसा भाव तया तैसा देवनानुभव भक्त गौरव वाढवी. त्या शिर्डीला चालले होते. बाबांना देण्यासाठी काय द्यावं म्हणून ह्या ताईने बाबांना एक पेढा दिला. एकच शिल्ला होता, बाकीचे वाटले होते, एकच शिल्ला ते दिला. मुलाला सांगितलं हे बाबांना दे. आता मुलगा दर्शनाला गेला, सकाळी गेला, दुपारी गेला, संध्याकाळी गेला, पण तिन्ही वेळेला तो आईने बाबांसाठी दिलेला पेढा विसरला. तिसऱ्यांदा जेव्हा तो बाबाच्या दर्शनाला गेला तेव्हा बाबाने विचारलं, अरे मला काही देण्यासाठी तू आणलेस का? नाही म्हणला, मी काही आणलेलं नाही. आणि मग त्याला बाबाने आठवण करून दिली, अरे तुला आईने मला देण्यासाठी पेढा दिलाय ना? हो म्हणजे दिलाय. पुन्हा घरी गेला बिराडात, आईने दिलेला पेढा बाबांना आणून दिला. म्हणजे आपण समर्पण भावनेने जे बाबांना दिलंय ते त्याच वेळेला बाबांपर्यंत पोचतं. धावत धावत बिराडी गेला, पेढा आणून बाबा दिला, ते पडताच मुखी समर्पिला भाव संतर्पिला आईचा. ऐसा हा साई महान भाव दयामनी, जैसा भाव तया तैसा देवनानुभव भक्त गौरव वाढवी. आणि या कथाची इंगित भूती सदैव पाहावा भगवंत, हेचे सकल शास्त्र संमत हाचे सिद्धांत येते. या अध्यायाचं महत्त्व म्हणजे बाबांना प्रत्येकाची मनोभावना कळते, भक्ती कळते, भाव कळतो आणि भूतमात्रामध्ये मी भरलेला आहे असा हा अध्यायाचा मतितार्थ आहे.
आता पुढील अध्याय श्रवण येईल, कळून येईल बाबांची राणी कोठे ती निजत कवण्या ठिकाणी सावचित्तपणे या करणीचे हेमाड साईपदी शरण श्रोता आदरे करी जे मनन झाल्या कथेचे निधिध्यासन कृत कल्याण पवार इति स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरिचिरे श्री साई समर्थ सच्चरिते नवमोध्याया श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सुखदातार जीव चरण रजतळी जवदासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळून आनंद स्वस्वरूपी राहे दंग मुमुक्षु जन दावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव गावीसी दया घना ऐसी तुझी ही माव तुझी ही माव. आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा गाविसी अनाथा. आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर दत्त दिगंबर. आरती साई बाबा आठा दिसा गुरुवारी भक्त करी तिवारी प्रभुपद पहावया भव भय निवारी भय निवारी. आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हे आता तुम्हा देवाधिदेवा देवाधिदेवा. आरती साई बाबा इच्छित दिन चतक निर्मल तोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळ आपुली भाक आपुली भाक. आरती साई बाबा आरती साई बाबा सख्यदातारा जीवा चरण रजतळी जावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा झालेन लोटांगण वंदेन चरण डोळ्यानी पाहेन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळेन महे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मनामावृतं करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि. अस्तुतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भज. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय.